जय सियाराम. मी मंगेश राजीव टिकले आपणा सर्वांचे वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी 2025 निघाली आहे 11 सप्टेंबर रोजी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून. आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच वसुंधरा पायी दिंडीचा सलग 22वा दिवस आणि आपण बघत आहात आजच्या दिवसाचे पहिले सत्र. आजचा निर्धार उद्याचा आधार. पर्यावरण संगोपनाचा आज केलेला निर्धार उद्याच्या भविष्याचा आपला आधार ठरणार आहे. आजच्या सजीव सृष्टीला अस्तित्वाचा धोका निर्माण न व्हावा म्हणून नैसर्गिक समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. ही पावलं आजच्या पिढीने उचलली तरच आपले व येणाऱ्या पिढीचे सुरक्षित भविष्य निर्माण होईल. पर्यावरणाचे संगोपन कसे झाले पाहिजे याची जनजागृती करत वसुंधरा पायी दिंडी पाऊल दर पाऊल मार्गक्रमण करीत आहे. चला तर मग पाहूया आजच्या दिवसाचे पहिले सत्र. जाई जुई शेवंती ही गुलाब हा फुलला, फुले उमलता मधुरतयांचा सुगंध दरवळला. सूर्य उगवताच निसर्गातील कणाकणात नवचैतन्यच निर्माण झाले. पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट, मंद वारा, हलका सूर्यप्रकाश आणि प्रसन्न वातावरणात काकड आरती संपन्न झाली. यात्रिकींचे श्रद्धास्थान असलेल्या पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे प्रातः पूजन वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते करण्यात आले. धूप आरती म्हणजे आपल्या आराध्य दैवताप्रती भक्ती, प्रेम आणि श्रद्धा अर्पण करण्याची एक परंपरा आहे. धूप जाळल्याने सभोवताली सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा पसरते. सर्व यात्रिकी आणि भाविकांच्या उपस्थितीत आजची धूप आरती संपन्न झाली. धूप आरती संपन्न झाल्यावर दिंडी प्रशासनामार्फत यात्रिकींसाठी चहापानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. दिंडीमधील प्रत्येक यात्रिकींच्या चेहऱ्यावर आजचा प्रवास सुरू करण्याचा उत्साह आणि आनंद दिसत होता.
पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना फुलांनी सुशोभित केलेल्या रथात विराजमान करण्यात आले. टाळ, मृदुंगांचा गजर आणि मुखात गुरुनाम घेत दिंडीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायी दिंडी निघाली आहे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून. या दिंडीतील यात्रिकी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी चालून करत आहे. पायी दिंडीचे महत्त्व भक्ती आणि समाज प्रबोधनात आहे. पायी दिंडी हे तीर्थक्षेत्री पोहोचण्याचे एक माध्यम असून आपला पारंपरिक वारसा जपण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. ही वसुंधरा पायी दिंडी पर्यावरण संगोपनाचा संदेश देत मार्गक्रमण करीत आहे. पायी दिंडीचा उद्देश आहे की पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी दिलेला संदेश फक्त पाहण्यापुरती किंवा ऐकण्यापुरती सीमित न राहून जनसामान्यांच्या कृतीत उतरावा, दिलेल्या संदेशाबद्दल जनजागृती व्हावी, समाजाला त्याचे महत्त्व पटावे आणि आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग होऊन पर्यावरण संगोपन व्हावे. ही वसुंधरा पायी दिंडी हजारो किलोमीटरचा प्रवास अनेक गावातून आणि शहरातून करत आहे, ज्यामार्फत पर्यावरण संगोपनाचा संदेश समाजातल्या तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. दिंडीमध्ये युवांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचा सहभाग आहे. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे "तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा" या घोषवाक्याचा यात्रिकींच्या कृतीतून आजच्या समाजात एक आदर्श स्थापित होत आहे. आपण पाहू शकतो दिंडीमधील यात्रिकींच्या हाती अनेक पर्यावरण संगोपनांच्या संदेशांचे फलक आहेत. त्यातील एक संदेश आहे, वृक्षतोड करू नका, आपले जीवन धोक्यात टाकू नका. वृक्षतोडीमुळे आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावं लागत आहे, जसे की असंतुलित हवामान, वाढते जागतिक तापमान, नष्ट होत असलेले वन्यजीवांचे अधिवास, जैवविविधतेचा ऱ्हास आणि बरेच काही. वृक्ष हे प्राणवायू ऑक्सिजन निर्माण करणारे मुख्य स्रोत आहेत. वृक्षतोडीमुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असल्याने याचे घातक परिणाम निसर्गचक्रावर आणि मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. वृक्षतोड करून नकळतच आपण आपले पुढील जीवन धोक्यात टाकीत आहोत. म्हणून या गोष्टीवर उपाय एकच, तो म्हणजे वृक्ष संवर्धन. निसर्गाच्या यंत्रणेत हवा, पाणी, अन्न शुद्ध ठेवण्याकरता वृक्ष हे एकमेव संसाधन आहेत. आज फक्त झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे पालन पोषण करून त्यांना वाढवणे आणि सुरक्षित जतन करणे गरजेचे आहे. दिलेला संदेश कृतीत उतरावा म्हणूनच वसुंधरा पायी दिंडी मार्फत विविध ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जात आहे. पर्यावरण संगोपनाचा संदेश देत मार्गस्थ असलेली वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे
हॉटेल आमदार, तुळजापूर रोड, तालुका औसा येथे. यात्रिकींच्या आणि उपस्थित भाविकांच्या अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था इथे करण्यात आली. यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे अंकुश बैजनाथ आठाणे. अन्नदानासारखे पुण्यकर्म घडल्याबद्दल दात्यांचे मनपूर्वक अभिनंदन. वाढते प्रदूषण ही आज जगासमोरील एक गंभीर समस्या आहे, जी हवा, जल आणि जमिनीच्या नैसर्गिक घटकांमध्ये घातक पदार्थांचा समावेश झाल्यामुळे निर्माण होते. प्रदूषणामुळे हवेतील आणि पाण्यातील रासायनिक समतोल बिघडतो, ज्यामुळे हवामानातील बदलांना चालना मिळते. त्यामुळे अनपेक्षित अतिवृष्टी, दुष्काळ, वाढलेला उष्मांक आणि जलप्रलय यांच्यासारख्या नैसर्गिक आपत्त्या येतात, जे की थेट निसर्गचक्रावर परिणाम करतात आणि जीवसृष्टीला धोकादायी ठरतात. निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, कचरा कमी करणे, झाडे लावणे, प्रदूषण नियंत्रित करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून निसर्गाचे संवर्धन करणे हे मानवी आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या वसुंधरा पायी दिंडीमधील यात्रिकींकडून ही नवविधा भक्ती घडत आहे. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी या, ना निजवासी नाथ महंता तूची योगी राया. गुरूंनी दिलेला नामगजर अखंडरित्या मुखात ठेवून सर्व यात्रिकी पायी चालत आहेत. गुरूंनी दिलेल्या विचारांची सेवा म्हणजेच आपल्या गुरूंना समर्पित आपला श्रद्धायुक्त भाव आहे. गुरूंनी दिलेल्या पर्यावरण संगोपनाचा संदेश हा जनकल्याणार्थ समाजात रुजावा आणि प्रत्येक प्राणीमात्राला या वसुंधरेवर निरोगी आणि उत्कृष्ट जीवन जगायला मिळावे, हा विचार यात्रिकींच्या कृतीतून दिसत आहे. आपले तन, मन आणि सर्व काही गुरूंना समर्पित करून ऊन, वारा, पाऊस यातील कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आपले पाऊल श्री क्षेत्र नाणीसधामकडे अविरत चालू ठेवण्याचा वज्र निर्धार हे देखील या कलियुगातील भक्तीचे शाश्वत दर्शन आहे.
पाऊल दर पाऊल प्रवास करत आता वसुंधरा पायी दिंडी येऊन पोहोचली आहे महादेव मंदिर, आशिव तालुका औसा, जिल्हा लातूर येथे. वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत येथे मोठ्या जल्लोषात करण्यात आले. रांगोळ्या, फुले, हार आणि मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात सर्व भाविकांनी दिंडीचे स्वागत थाटामाटात केले. महाप्रसादाच्या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे षोडशोपचार पूजन वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. येथेच सर्व यात्रिकींसाठी दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे वनिता दिलीपराव येडले. अन्नदानासारखे महान कार्य घडल्याबद्दल दात्यांचे अभिनंदन. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास आपण पाहिला. चला तर मग आता एका अल्प विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया.